यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि त्याचे नवनवीन कारनामे उजेडात येऊ लागलेत। संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडसह राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला, सध्या तो अटकेत आहे। खंडणी प्रकरण आणि त्यातून घडलेल्या देशमुख हत्याकांडाचे धागेदोरे जोडण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे। एकीकडे खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात कराड अटकेत आहे, तर दुसरीकडे याच आकाची नवनवीन कारनामे समोर येत आहेत। बीडमध्ये व्यावसायिक महादेव मुंडेची हत्या झाली। आकाच्या सांगण्यावरून खोट्या आरोपींना अडकवण्यात आल्याचा आरोप धसानी केला। तपास यंत्रणेवर दबाव टाकल्याचा आरोप झाला। महादेव मुंडे प्रकरणाची चर्चा सुरू झाली, पण आकाचा आणखी एक कारनामा समोर आला। बीडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये बापू आंधळेची हत्या झाली। महादेव गीते सध्या तुरुंगात आहे। या गँगवॉरमध्ये आकाचा हात असल्याचं बोललं जातंय। एका आकाच्या 12 भानगडी समोर येऊ लागल्यानं वातावरण आणखी तापू लागलंय। परळीमध्ये गेल्या वर्षी सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात मोठा खुलासा करणारं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानं आकाच्या आणखी एक कारनामा समोर आला। 29 जून 2024ला परळीतल्या बँक कॉलनी भागात गीतेच्या घरावर बापू आंधळेनं काही जणांचा हल्ला केला। गीतेच्या तक्रारीनुसार आंधळेनं महादेव गीते यांना मारहाण केली। छातीवर मार लागल्यानं तो खाली कोसळला, त्यावेळी पोटात गोळ्या लागून तो जखमी झाला, तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला। त्यानंतर जखमी गीतेवर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले। यावेळी जबाब देणाऱ्या गीतेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला। या गोळीबारामागे वाल्मिक कराडचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे। वाल्मिक कराडनं सांगितलं तसं करा असं कोणीतरी म्हणालं आणि आपल्यावर गोळीबार झाल्याचा जबाब महादेव गीतेनं व्हिडिओ दिला। त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव होतं, पण तपासाअंती कराडला सहभागी न आढळल्यानं त्याचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आलं। मी सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो। ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केली। फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो। बापू आंधळे ओळखीचा दिसल्यामुळे बापू आंधळे समोर होता। मी बाहेर निघालो। बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळेने माझ्या छातीत बुक्की मारली। का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं। म्हणजे असं झालंय का? हो, ट्विट केलंय। जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल, मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे। बाप नमरी बेटा 10 नंबरी ही म्हण वाल्मिक कराडच्या बाबतीत लागू पडते की काय अशी चर्चा सुरू झाली। खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय। वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवरून अर्ध्या तासात 150 वेळा फोन केले। हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली। ज्या पोलिसांना कराडच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावा कराड यांनी केला। हे पोलीस कर्मचारी 15 वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी करतायत, याकडेही धस यांनी लक्ष वेधलं। आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। परळीतल्या काही खुनांची प्रकरणं धस यांनी चव्हाट्यावर मांडली आहेत। आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडची मुलं आहेत, त्यामुळे सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत, अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय, या 6 मोबाईलला
अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत, दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ बीड जिल्हा रुग्णालयातला आहे. बीडच्या मस्साजोगमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे. कराडच्या पोटात दुखायला लागल्यानं बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या वाल्मिक कराडवर सेमी ICU मध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयात 45 नंबरच्या वॉर्डमधील सगळ्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना इतर वॉर्डात हलवलंय. मात्र कराड उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे CCTV कॅमेरे नाही आहेत. पोर्टेबल CCTV तात्पुरत्या स्वरूपात लावल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केलाय. वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत आपल्याकडे, बुधवारी रात्री दाखल करण्यात आले. आता काय परिस्थिती, चाचण्यांचे अहवाल आले? तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, काल त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या होत्या. तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता. तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला विषय म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती. त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे. त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल घुसखोरी करून भारतात आला होता असं नाही, तर त्याच्यासोबत आणखी काही जण भारतात आले होते. अवघ्या 4,000 रुपयात शरीफुल आणि त्याचे साथीदार भारतात घुसखोरी करून आले होते. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल्ला विषयी रोज एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. 6-7 महिन्यांपूर्वी शरीफुल बांगलादेशातून भारतात आला होता. त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं. सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली. भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या टावकी नदीतून हे सगळेजण भारतात आले. त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4,000 रुपये घेतले. तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4,000 घेतले. भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4,000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं. कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं. भारतात आल्यानंतर शरीफुलनं विजय दास हे बनावट नाव धारण केलं. पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला. त्यासाठी एजंटला त्यानं 2,500 रुपये दिले. शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता. मुंबईतल्या मित्रांच्या